नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण मुलींना मोफत शिक्षण राज्य सरकारने सुरू करण्यात आलेले आहे याबद्दल थोडक्यात आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, ही सवलत मुलींसाठी असून याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। तर जाणून घेऊया मित्रांनो, कशा पद्धतीने याची पात्रता राहणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एसईबीसी तसेच इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्क सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधीच्या दृष्टीने एक मोठा असा पाऊल आहे। या अनेक मुलींसाठी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करणे सोपे होईल। या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व माहिती सरळ व सोप्या भाषेत मित्रांनो सांगणार आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा। मित्रांनो, याच्याबद्दल शासन निर्णय हा पूर्णपणे जारी झालेला आहे। सवलतीचा हा लाभ आपण कशा पद्धतीने राहणार आहे मित्रांनो, हे आपण आता बघणार आहोत। मित्रांनो, 100% शुल्क माफी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एसईबीसी, इतर तसेच मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्काची 100% माफी दिली जाईल। पात्रता यासाठी काय असेल? मित्रांनो, यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असावे। हो मित्रांनो, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे। कोणत्या शैक्षणिक संस्थांसाठी ही योजना लागू राहणार आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शासकीय महाविद्यालय, शासनाने अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे आणि उपकेंद्रातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सवलतीचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, यासाठी आवश्यक काही कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया आपण बघणार आहोत। अर्ज प्रक्रिया या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून या सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवता येईल। नवीन प्रवेश घेतलेल्या आणि पूर्वीपासून प्रविष्ट असलेल्या विद्यार्थिनींना ही सवलत मित्रांनो लागू असेल। म्हणजे जे नवीन प्रवेश या वर्षी होणार आहेत त्यांना हा लाभ नक्कीच मिळणार आहे। आवश्यक कागदपत्रे मित्रांनो, कॉलेजमध्ये जे प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे लागतात ते व विद्यार्थ्यांनी 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। प्रत्येक वर्षी हे प्रमाणपत्र देण्याची तुम्हाला मित्रांनो गरज नाही, एकदाच हे प्रमाणपत्र द्यावे लागेल। योजनेसाठी आर्थिक तरतूद हे सरकारतर्फे आहे। शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार हा शासनाने या निर्णयामुळे कमाल 906.5 कोटींच्या अतिरिक्त आर्थिक भाराची मान्यता दिली आहे। या रकमेसह राज्यातील संबंधित प्रशासकीय विभागांनी आर्थिक व्यवस्थापन व अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक पावले उचललेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने मुलींना आता हे मोफत शिक्षण हे पूर्णपणे मोफत झालेले आहे आणि मुलींसाठी हे खूप अशी आनंदाची अशी भेट सरकारने दिली आहे। आणखी मित्रांनो, तुम्हाला या संबंधित काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता। आपण तुमची अडचण, शंका दूर करण्याचा पूर्णपणे मित्रांनो प्रयत्न करणार आहोत। आणि मित्रांनो, अशाच योजनांची माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील सुद्धा मित्रांनो देत राहू। धन्यवाद मित्रांनो।